channel Atulit English Academy. In this video, we are going to learn prepositions, and this is the third part of the prepositions. We have bifurcated it in three parts. So today we are learning about there is the difference between some prepositions in and at. Use स्थलदर्शक. In म्हणजे at, at म्हणजे ला, स्थलदर्शक. Now look at here. Here is the difference between he settled in Japan. मोठं शहर असेल, खंड असेल, देश असेल, तर अशा ठिकाणी in म्हणजे once upon a time the king was ruled in India असं आपण म्हणू शकतो. तर इथे इन जपान, जपानमध्ये मोठा कालखंड म्हणजे मोठा देश असेल, शहर असेल, तर त्या ठिकाणी आपण इनचा उपयोग करायला पाहिजे. जसं याच्यामध्ये इन जपान म्हटलेला आहे, तो सेटल जपानमध्ये झाला. किंवा आता ही लिव्ज ऍट रामनगर इन बुलढाणा. ऍट रामनगर छोटासा जर पार्ट असेल, एक खेडं असेल किंवा पार्ट असेल, तर त्या ठिकाणी ऍट म्हटलेला आहे. ऍट रामनगर, रामनगरला तो राहायचा, बुलढाण्यातील. इन बुलढाणा म्हणजे बुलढाण्यातील. म्हणजे या ठिकाणी इनचा उपयोग आपल्याला लक्षात आला असेल की मोठं शहर असेल, मोठा खंड असेल, देश असेल, तर इन आपण वापरलं पाहिजे, आणि छोटा भाग जर असेल तर ऍट वापरलं पाहिजे. हा स्थलदर्शक फरक प्रेपोजिशन वाक्यामध्ये आपण लक्षात घेतला पाहिजे. आता इन द सेकंड वी हॅव स्टडीड हिअर. लुक ॲट हिअर. इन म्हणजे आत, ऍट म्हणजे ला, ऑन. याचा उपयोग सुद्धा कालदर्शक कसा होतो वाक्यांमध्ये आम्ही छोटी छोटी वाक्य आपल्याला समजण्यासाठी घेतलं आहे. ते एकदम परफेक्ट समजून जाईल आपल्याला. इन नोव्हेंबर म्हणजे ही वॉज रेग्युलरली ऍबसेंट इन नोव्हेंबर असं आपण म्हणू शकतो. म्हणजे इनचा उपयोग इथे नोव्हेंबर मध्ये आहे. तर इन नोव्हेंबर कालदर्शक आपण इथे उपयोग केला. ऍट 6 PM शार्प टायमिंग जर असेल तर ऍट 6 PM 6 वाजेला. ऍट नून किंवा ऍट मॉर्निंग असं आपण म्हणतो. परंतु याच ठिकाणी इन द मॉर्निंग, इन द इव्हिनिंग असं म्हणण्याची सुद्धा पद्धत प्रचलित आहे कालखंड दर्शवण्यासाठी. तर ऑन आहे, हे सुद्धा ऑनचा उपयोग वाक्यामध्ये करत असताना कसा कालदर्शक होतो, वेळ दर्शक होतो. जसं ऑन संडे, रविवारला. म्हणजे या ठिकाणी हे प्रेपोजिशन वाक्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कसे वापरायचे हे तुम्हाला अगदी शॉर्टकट मध्ये लक्षात या छोट्या वाक्यांमधून आलं असेल. ते बघा इथे इनचा जो उपयोग केलेला आहे तो महिना दर्शक आहे, कालखंड दर्शक आहे. ऍटचा उपयोग जो केलेला आहे तो हा जो ऍटचा उपयोग आपल्याला दिसतो, हा उपयोग इथे सप्ताह असेल, पंधरवाडा असेल याच्यासाठी केलेला आहे. किंवा महिना असेल तर इनचा उपयोग करायचा. 15 दिवसाचा कालखंड असेल, आठवड्याचा असेल, महिन्याचा असेल, वर्षाचा असेल तर इनचा उपयोग करायचा. दुसरी गोष्ट, जर दिवसाचं वार आपल्याला सांगायचं असेल तर त्याच्यात आधी नेहमी ऑनच हे प्रेपोजिशन वापरलं पाहिजे. हे सुद्धा गोष्ट लक्षात घ्या. इतकंच नाही तर दिवसाचा कोणताही भाग असो त्या ठिकाणी आपल्याला ऍट हे प्रेपोजिशन वापरलं पाहिजे. मात्र इथे अपवाद आहे, इन द मॉर्निंग किंवा इन द इव्हिनिंग. ही गोष्ट सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. नाउ लुक ॲट हिअर. टू, इन टू आणि इंटू जे आहेत हे बहुधा या ठिकाणी गतिदर्शक आहेत. जसं सरिता वेंट टू स्कूल, सरिता शाळेला गेली, शाळेला गेली ती. इथे टूचा उपयोग, टू प्रेपोजिशन हे गतिदर्शक आहे. च्याकडे गेली म्हणजे या ठिकाणी टूचा अर्थ आहे च्याकडे. टूला च्याकडे म्हणायचं. याचा अर्थ इथे कळलं, च्याकडे, शाळेकडे, शाळेला. आणि शी पोर्ड वॉटर इन टू द जार म्हणजे बाहेरून आतमध्ये येण्याची जी क्रिया आहे तिने जारमध्ये पाणी ओतले. म्हणजे बहुधा हे बाहेरून आतमध्ये जाण्याची क्रिया. किंवा सरिता जम्प इन टू द रिव्हर, तिने उडी मारली. बाहेरून आतमध्ये जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो तेव्हा इंटूचा उपयोग होतो. इन आणि इंटू मध्ये तसाच फरक आहे.
इन म्हणजे आतच्या आत. वी आर सिटिंग इन द रूम किंवा वी आर इन द रूम. आपण रूम मध्ये आहोत. आणि रमेश जम्प इन टू द रिव्हर. इन आणि इंटू मध्ये सुद्धा थोडासा फरक आहे. आतल्या आत असेल तर आतच्या आतच असेल तर इन च्या आत, आणि बाहेरून आतमध्ये जर असेल काही गोष्ट येत असेल तर इंटू. हा इथे हा एक फरक आहे. आता बिटवीन अँड अमंग. बिटवीन म्हणजे दोघांमध्ये. जसं इथे बघा, राजू सिटेड बिटवीन अमर अँड राम. अमर अँड राम. अमर आणि रामच्या मधामध्ये राजू बसलेला आहे किंवा होता. बसलेला होता दोघांच्या मधामध्ये. जेव्हा व्हेन वी यूज बिटवीनचा अगदी स्लाइट, देयर इज अ स्लाइट डिफरन्स बिटवीन अँड अमंग. बिटवीन म्हणजे अगदी एक्झॅक्ट दोघांच्या मधामध्ये, फेस ऑफ फेस, म्हणजे त्याच्या दोघांच्या मधामध्ये होता. किंवा माय होम इज अमंग द ट्रीज. माझं जे घर आहे हे झाडांच्या मधामध्ये, सर्वांच्या मधामध्ये. किंवा यू आर सिटिंग अमंग द बॉईज. सगळ्या बॉईज तुम्ही जे बसलेले आहात त्या सगळ्या मुलांमध्ये तुम्ही बसलेला आहे. किंवा सरिता इज सिटिंग अमंग द गर्ल्स. मुलींच्या मध्ये ती बसलेली आहे. सगळ्यांच्या मधामध्ये असेल तर, सर्वात मधात असेल तर अमंग, सर्वांच्या मध्ये अमंग. आणि बिटवीन म्हणजे दोघांच्या मध्ये. हा सुद्धा एक फरक या उदाहरणावरून आपल्या लक्षात येईल. विशेषतः असे जे प्रश्न असतात हे प्रश्न प्रिपोजिशनचे आपल्याला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम जे आहेत त्याच्यामध्ये विचारले जातात, तेव्हा हे फरक लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. नाउ लुक ॲट हिअर आर सम प्रिपोजिशन. सिन्स म्हणजे पासून तो पर्यंत. एक्झॅक्ट जेव्हा विशिष्ट वेळ दिलेली असते, जसं सिन्स 92 याच्यावरती आपण फोकस करू. एक्झॅक्ट वेळ दिलेला, सनावळी दिलेली असेल तेव्हा सिन्सचा उपयोग वाक्यामध्ये केला पाहिजे. म्हणजे आय हॅव बीन लर्निंग इन धिस स्कूल सिन्स 1992. 1992 पासून मी या शाळेमध्ये शिकत आलेला आहे किंवा शिकतो आहे. शिकण्याची प्रोसेस चालू आहे. परंतु एक्झॅक्ट जेव्हा सिन्सच्या पुढे आपल्याला एक्झॅक्ट टायमिंग, वर्ष, सनावळी दिलेलं असेल, म्हणजे वेळ दिलेला असेल, तेव्हा सिन्सचा उपयोग होतो. म्हणजे विशिष्ट वेळ असेल, विशिष्ट काळ असेल तेव्हा सिन्सचा उपयोग होतो. फॉर म्हणजे सुद्धा कालखंडात एखाद्या ठिकाणी वापरला येतो. फॉर म्हणजे एक च्या कालावधीपासून. म्हणजे ही लिव्ज इन पुणे फॉर 10 years. फॉर 10 years इथे आता आकड्यामध्ये असेल की 10 वर्षापासून तो पुण्यामध्ये राहतो. इथे आहे फ्रॉम म्हणजे एखादा विशिष्ट जो काळ आहे त्या काळापासून तर पुढच्या कालावधीपर्यंत, मधला काळ सोडून. की ही हेमंत विल जॉईन हिज ड्युटी फ्रॉम मंडे. मंगळ म्हणजे सोमवारपासून तो त्याची ड्युटी जॉईन करणार आहे. म्हणजे या ठिकाणी फ्रॉम म्हणजे एखाद्या विशिष्ट काळापासून, वेळेपासून. तर इथे फ्रॉम आणि सिन्स मध्ये आपल्याला एक्झॅक्ट सनावळी दिलेली असेल, टायमिंग दिलेलं असेल, तर फ्रॉम मध्ये मात्र आपल्याला एक विशिष्ट काळ दिलेला असतो. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. असे उपयोग जे आहेत हे उपयोग म्हणजे या ठिकाणी बघा, या ठिकाणी हेमंत विल जॉईन हिज ड्युटी फ्रॉम मंडे हे जे वाक्य आहे, मंडे पासून तो पुढचा जो कालावधी तो जॉईन करणार आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला पूर्ण काळ जो आहे आधीचा काळ सोडलेला आहे आणि पुढचा काळ पकडलेला आहे. तर अशा वेळेस या ठिकाणी फ्रॉमचा उपयोग करायचा आहे. आणि सिन्स आणि फ्रॉम हे बरेचदा किंवा फॉरचा सुद्धा कालखंडाच्या बाबतीमध्ये उपयोग होतो. फॉर 10 years 10 वर्षापासून, सिन्स 1992 याच्यापासून, तर फ्रॉम मंडे एक्झॅक्ट आपल्याला वेळ दिलेला आहे, म्हणजे दिवस दिलेला आहे. तर अशा प्रकारचा उपयोग हा या प्रिपोजिशनचा वाक्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे करता येतो. तो आपण इथे अभ्यासला किंवा हे गोष्ट लक्षात घेतली आहे. आता इथे आपण कंपॅरेटिव्हली 3 प्रिपोजिशन लिहिले. ऑन म्हणजे च्यावर. आता इथे स्पर्श असताना, जसं उदाहरणार्थ याचं उदाहरण सांगतात गेली, द किंवा धिस बुक इज ऑन द टेबल. टेबलावर तिथे पुस्तक आहे त्याला स्पर्श आहे, ऑन द टेबल. दुसरं उदाहरण आपल्याला सांगता येईल अपॉन आहे की नाही. तर समजा द डॉग जम्प
जम्प अपॉन द टेबल. कुत्र्याने अपॉन द टेबल, टेबलाच्या वरून उडी मारली, हालचाल केली आहे इथे. अपॉन द टेबल, ऑन द टेबल नाही म्हणता येईल आपल्याला. द डॉग जम्प ऑन द टेबल, तर मग तो एकदम एक्झॅक्ट उडी मारून त्याच्यावरती बसला असं त्याचा अर्थ होईल. परंतु क्रॉस केला आहे त्याने या ठिकाणी. द डॉग जम्प अपॉन द टेबल, त्याने जम्प करून तिकडून तो गेला. तेव्हा या ठिकाणी वरच आहे, हालचाल करणारी जेव्हा वस्तू असते तेव्हा आपण वर लिहितो. आणि अबव म्हणजे जसं आता हा सिलिंग फॅन आहे आपला, द सिलिंग फॅन, द CEILING, द सिलिंग फॅन इज अबव द हेड, अवर हेड, असं आपल्याला वाक्य सांगता येईल. म्हणजे या ठिकाणी किंवा अबव द टेबल, हेच वाक्य आपण असं करू कम्प्लीट. अबव द टेबल म्हणू, अबव द टेबल म्हणजे पुस्तकाचा स्पर्श आहे. ऑन द टेबल म्हणजे पुस्तकाचा स्पर्श याला आहे, म्हणजे टेबलवरती ते आहे. हे द डॉग जम्प अपॉन द टेबल, टेबलवरून त्याने उडी मारली, म्हणजे अपॉन म्हटलं च्यावरूनच, टेबलाच्या वरून त्याने उडी मारली. आणि द सिलिंग फॅन इज अबव द टेबल, द सिलिंग फॅन जो आहे या टेबलच्या वर आहे, छताला आहे. तर इथे स्पर्श नाहीये, इथे मोकळी जागा असेल आणि वर असेल तर त्या ठिकाणी अबव याचा अर्थ होतो. परत या ठिकाणी ओव्हर सुद्धा सांगता येईल. ओव्हर, ओव्हर म्हणजे च्यावर. म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की द ब्रिज, BRIDG, द ब्रिज, BRITGE, द ब्रिज इज ओव्हर द रिव्हर. ओव्हर द रिव्हर, नदीच्या वर आहे, नदीवर तो पूल आहे. ओव्हर द रिव्हर अशा अर्थाने. आणि वी आर सिटिंग ऑन द ब्रिज, वी आर स्टँडिंग ऑन द ब्रिज, असं वाक्य जेव्हा आपण त्याला स्पर्श करून ऑन द ब्रिज, वी आर स्टँडिंग ऑन द ब्रिज, आणि आपण ब्रिजवरती उभा आहोत, तर त्या ठिकाणी ऑन असेल. आणि ओव्हर याचा सुद्धा अर्थ लक्षात घ्या. द रूफ इज ओव्हर माय हेड, छत ओव्हर माय हेड. जिथे स्पर्श नाही आहे तिथे अबव पण वापरतो आपण आणि ओव्हर पण वापरतो. हे सुद्धा प्रिपोजिशन इथे लक्षात घेणं गरजेचे आहेत. म्हणजे ही शॉर्टली ऑनचा उपयोग स्पर्श असताना आपण प्रिपोजिशन वापरलं पाहिजे. अपॉनचा उपयोग जो आहे तो हालचाल करणारी वस्तू जेव्हा असेल तेव्हा, किंवा अबवचा उपयोग जो आहे, अबव म्हणजे च्यावरच होते परंतु मोकळ्या जागेच्या वर असेल तेव्हा, अशा प्रकारचा उपयोग या ठिकाणी आपल्याला अभ्यासता येईल किंवा तो आपण अभ्यासला आहे. परत मुद्दा म्हणून मी इथे तुमच्यासाठी एक गोष्ट देतो आहे. इन म्हणजे च्या आत होते आणि विदिन म्हणजे आतच होते, परंतु इनचा आणि विदिनचा उपयोग एकाच वाक्यामध्ये, एकाच प्रकारच्या वाक्यामध्ये कसं स्लाइटली डिफरंट आहे, हा फरक लक्षात घ्या तुम्ही. हा प्रश्न, असे प्रश्न जे आहेत हे प्रश्न विशेषतः आपल्याला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये, स्पर्धा परीक्षांमध्ये किंवा इंटरव्ह्यू मध्ये विशेष करून विचारले जातात की ही विल कम इन अन अवर, तो एका तासाच्या आत येईल, एक तास संपण्याच्या अखेरीस तो येईल. ही विल कम इन अन अवर, कम इन अन अवर, इन अन अवर म्हणजे एका कालखंड, म्हणजे एका तासात तो येईल, संपता म्हणजे इथे इनचा उपयोग हा कालखंड संपण्याच्या अखेरीस, एक तास संपण्याच्या अखेरीस तो येणार आहे असं दर्शवतो. तर ही विल कम विदिन अन अवर, विदिन अन अवर म्हणजे एक, आता हा एका इथे जे आहे हा कालखंडाचा अखेर सांगितला, म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला एक तास पूर्ण झाल्यानंतर तो दर्शवला आहे. तर इथे संपताना येणार आहे, तो संपण्याच्या पूर्वी, म्हणजे ही विल कम विदिन अवर, एका तासाच्या आतमध्ये तो येणार आहे. आणि वरच्या वाक्यामध्ये इन अँड अवर याचा अर्थ होतो तास संपला, समजा एक तास संपला आणि तो आला, म्हणजे अगदी विदिन 58 मिनिट्स असं आपल्याला म्हणता येईल. तर या ठिकाणी हा कालखंड, इनचा उपयोग या ठिकाणी पहिल्या वाक्यामध्ये कालखंडाच्या अखेरी, एका तासाच्या अखेरी सांगितला आहे. तर इथे हा एक कालखंड संपण्याच्या आधी, संपण्यापूर्वीचा कालखंड दर्शविलेला आहे. हा सुद्धा एक फरक आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. अशा प्रकारचं हे प्रेपोजिशन जे आहेत हे आपल्याला नेहमी भूतकाळात टाकणारे असतात. हे दोन प्रेपोजिशन बघा, अक्रॉस
ओलांडून पलीकडे आणि थ्रू च्या मधून पलीकडे दोघांचाही अर्थ आहे सारखाच दिसतो, परंतु उदाहरणामधून हा फरक आपल्या लक्षात येईल की द लिटल बॉय रॅन अक्रॉस ACROSS अक्रॉस द रोड. द लिटल बॉय रॅन अक्रॉस द रोड. तो जो लहान छोटासा बाळ आहे, तो मुलगा आहे, तो रोडच्या पलीकडून धावतो आहे. रोडच्या पलीकडून. अक्रॉस द रोड म्हणजे रोडच्या पलीकडून, कारण आपण इकडच्या बाजूला असू, तो रोडच्या तिकडच्या बाजूने असेल आणि तो धावला. तो लहान मुलगा रोडच्या पलीकडून धावला, पळला. आणि दुसरं उदाहरण बघा. हेच उदाहरण आपल्याला आणखी दुसरं आपल्याला असं सांगता येईल, द thief THIEF थिक म्हणजे चोर, एंटर्ड ENTERED एंटर्ड थ्रू, एंटर द हाऊस HOUSE हाऊस, थ्रू THROUGH थ्रू द विंडो. विंडो बघा, थ्रू द विंडो म्हणजे खिडकीच्या मधून. आत खिडकीच्या मधून त्याने घरात प्रवेश केला. म्हणजे थ्रू म्हणजे च्या मधून, खिडकीमधून त्याने घरात प्रवेश केला. एखाद्या गोष्टीतून जेव्हा आपण हे करतो तेव्हा त्याचा, जसं थिफ एंटर्ड द हाऊस थ्रू द विंडो, या उदाहरणावरून तुमच्या लक्षात आलं असेल की अक्रॉस मध्ये केव्हा पाहिजे आपल्याला, ओलांडून जर ती गोष्टी असेल तर त्याच्या पलीकडची गोष्ट असेल, आणि एखाद्या गोष्टीमधून आपण आज जात असू तर त्या ठिकाणी थ्रूचा उपयोग करायचा आहे. अशा प्रकारे या ठिकाणी आपण विविध प्रकारचे प्रिपोजिशनचा अभ्यास केला. अशा प्रकारचा आपण अभ्यास केलेला आहे. तर विद्यार्थी मित्र हो, माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो ते अवश्य त्याच्यावरती कमेंट्स करा. यू कमेंट ऑन माय व्हिडिओ, लाईक इट, comment on it, and also share my video to your friends who are preparing for their different type of exams, who are learning in different classes, this video is useful to all the students, all category student. प्रत्येक कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ कितव्याही वर्गामध्ये शिकणारा मुलगा असो त्याच्यासाठी हा उपयोगाचा आहे. या ठिकाणी प्रिपोजिशनचा अभ्यास आपण केला. माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो लाईक करा, त्याला कमेंट्स करा. इतकंच नाही तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर सुद्धा करा. थँक्यू व्हेरी मच. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा अभ्यासणार आहोत. थँक्यू व्हेरी मच. वन्स अगेन